झोपलेले होते तेव्हा मला आवाज आला एकदम जोरात. हाय ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय प्रिशा. हाय. कुठे जाते तू? चीज बताबो. ओके, ॲक्च्युली आज मैंने ब्रश किया है. हां, प्रिशाने ब्रश केलाय असं सांगते ती. सो आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेचे जसं की तुम्हाला माहितीच आहे विकेंडला आपले काही ना काही कामे असतात. हां, प्रिशाच्या स्कूलला सुट्टी आहे आज. सो सॅटर्डेला जसं आपलं असतंच विकेंडला की जे काही आहे पेंडिंग कामं बाहेरचे किंवा काही अपॉइंटमेंट्स वगैरे जे काही असतं ते आपण विकेंडलाच करत असतो. तर त्याच प्रकारे आज मी आणि राहुल जातो डेंटिस्टकडे. सो आता आम्ही लंच करून घेतो आणि 1:30 वाजेची अपॉइंटमेंट आहे. सो आम्हाला 12:30 पाऊणला तरी घरून निघायला पाहिजे. आता आम्ही तर रेडी झालो, आता पटकन लंच करून घेतो आणि मग आम्ही निघू. सो चला तर मग आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करू. आम्ही ज्या क्लिनिकमध्ये जाणार होतो ना, तर ते क्लिनिक माझ्या नंदेच्या घरापासून जवळ होतं अगदी. सो आम्ही प्रिशाला आहे ना त्यांच्या घरी सोडणार होतो आणि प्रिशाची जी दादी आहे तर त्या पण दीदींकडेच होत्या. सो त्या पण आता जाता जाता आमच्यासोबतच येणार आहेत आमच्या घरी. सो त्यामुळे मग आम्ही आता इथे प्रिशाला सोडतोय आणि मी आणि राहुल आम्ही निघू क्लिनिकला जाण्यासाठी. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की नंतर आता घरी रिटर्न जाताना मम्मी पण आमच्यासोबत येणार आहेत. सो त्यामुळे आम्ही तर 4 व्हीलरमध्ये आलेलो होतो, पण इकडे जिथे आम्ही त्या क्लिनिकमध्ये जातोय तिथे पार्किंगचा खूप इश्यू आहे. त्यामुळे मग आम्ही 4 व्हीलर दीदींच्या घरी लावली आणि मग त्यांच्या 2 व्हीलरवर मी आणि राहुल निघालेलो क्लिनिकमध्ये जाण्यासाठी. अपॉइंटमेंट तर आम्ही आधीच घेतलेली होती, त्यामुळे तर काही जास्त वेटिंग नाही करावं लागलं. पण आम्ही इथे फर्स्ट टाईम येतोय, सो त्यामुळे काही फॉर्मॅलिटीज ज्या होत्या त्या राहुलने आधी कंप्लीट करून घेतल्या आणि मग त्यानंतर आम्ही थोडंसं वेट केलं. आणि मग नंतर हे सगळं चेकअप करता करता आम्हाला मात्र खूप जास्त लेट झालेलं, संध्याकाळ झालेली. आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलेलो दीदींकडे. प्रिशाला आणि मम्मीला आम्ही पिकअप केलं आणि तिथून मग आम्ही घरी आलेलो आणि खूप जास्त सगळे थकलेले होते, त्यामुळे तर मी काही जास्त रेकॉर्ड नाही केलं. पण मात्र प्रिशाला संध्याकाळी गार्डनमध्ये जायचं होतं, सो तिला मी संध्याकाळी गार्डनमध्ये घेऊन गेलेले. बेबी आहे तुझा? काय नाव आहे तुझ्या बेबीचं? बंदर. बंदर? ए बंदर? मंकी मामा. मंकी मामा नाव आहे? अरे वा वा, बघ कसं मस्त हगी करतोय तुला. चला आवाज द्या, आवाज द्या. The next day. हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कालचा जो ब्लॉग आहे तो मी आज कंटिन्यू करते कारण की काल जसं की मी तुम्हाला सांगितलं की काल आम्ही खूप जास्त थकलेलो होतो, त्यामुळे जास्त तर काही मी नंतर रेकॉर्ड नाही केलं. सो म्हटलं कालचाच ब्लॉग आजही कंटिन्यू करते म्हटलं. आणि आज वातावरण आहे ना एकदम छान झालं होतं, एकदम असं आभाळ आल्यासारखं झालं होतं. म्हणजे ॲक्च्युली पावसाळा तर चालू झाला आहे पण अजून तर काही पाऊस पडला नाही, पण आज वातावरण खूप छान होतं. सो म्हटलं अशा मस्त वातावरणामध्ये आधी मी आज कढी बनवते आणि असंही आमच्या घरामध्ये माझ्या हातची कढी सगळ्यांना आवडते. सो म्हटलं आज कढीच बनवून घेते आणि दही पण खूप जास्त होतंच घरातलं. सो मी तेच इथे प्रिपरेशन करते. आणि सोबतच कालचं जे दूध होतं तेही मी विरजनसाठी टाकून दिलेलं होतं. म्हणजे जेव्हा पण असं काही दूध उरतं ना तर तेव्हा मी मोस्ट ऑफ द टाईम हेच प्रेफर करत असते की दही जमवते. नाहीतर मग खूपच जास्त जर दही जमलेलं आहे तर मग त्यावेळेस मग जे उरलेलं दूध आहे त्याचं काहीतरी दुसरं काही पदार्थ वगैरे काही जर बनवता येत असेल तर ते बनवून घेत असते. लंच तर मात्र रेडी झालेलं होतं आणि इकडे येऊन पाहते तर काही प्रिशाची इथे मस्त दादा दादी सोबत मस्ती करणं चालू होती आणि इथे मस्त ती अल्फाबेट्स लिहित होती. तिचे हे जे ब्लॉक्स आहे वुडनचे. व्हेरी गुड. बरोबर तिचं ती लिहित होती. तिला जे आपण लेटर सांगायचं तर ती त्याच्यावरती ब्लॉक्सवरती त्या स्केच पेनने लिहित होती आणि हे पाहून सगळ्यांना खूप जास्त भारी वाटत होतं. तर आता या सीझनचा पहिला पाऊस पडतोय आणि मी तर झोपलेली होते जेव्हा मला आवाज आला एकदम जोरात. म्हटलं कसला आवाज येतोय, पाऊस येतोय की ना, म्हणून बाहेर येऊन पाहिले आणि नंतर राहुल पण आलेले. राहुल कसं वाटतंय? खूप छान.
आम्ही माहिती का 2-3 दिवस झाले आम्ही वाट बघतो की कधी पाऊस येणार कधी पाऊस येणार. आणि त्यातल्या त्यात इथे पण पाणीचं पण थोडंसं टंचाई वाढलेली, त्यामुळे आम्ही तर अजून जास्त वाट पाहत होतो. पाऊस पडतोय पाहिलं बरोबर राहुलने चहा ठेवला लगेच. पहिल्या सीझनचा पहिला पाऊस आणि त्याच्यासोबत चहा. हे हाय प्रिशा, चल 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 ये 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 पाऊस येतोय मस्त अंगार, ये चल चल. अरे ये काही नाही होते. आधी पाहत होती तिकडे बाजूच्या सोसायटीमध्ये ते खेळत होते पाण्यामध्ये, तर म्हणे की मला पण खेळायचं आहे म्हणे. आणि आता येतोय पाऊस तर थोडं थोडं पाणी येतं इथे, असं छान वाटतंय. मस्त असा बाहेर पाऊस पडत होता आणि घरात मध्ये आमचा मस्त हा चहा पण बनत होता. एकदम असं भारी वाटत होतं. सो मग मस्त अशा या वातावरणासोबत हा चहा एन्जॉय केला. आणि नंतर थोड्या वेळात पाऊस मात्र कमी झालेला होता. सो मी, राहुल आणि प्रिशा आम्ही तिघेही बाहेर निघालेलो होतो. ॲक्च्युली घरामधला सगळा भाजीपाला संपलेला होता, काहीच नव्हतं. आणि इथे जवळपासच आज म्हणजे विकेंडला एका ठिकाणी भाजीपाला असं भरतो मार्केट, छान मोठं मार्केट असतं. सो तिथे आम्ही गेलेलो. ॲक्च्युली आम्हाला प्रिशाला घेऊन जायचं नव्हतं, पण बाहेर पाऊस पण पडत होता सो तिची अशी इच्छा होती की मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. सो राहुल आणि प्रिशा एका ठिकाणीच थांबलेले होते पार्किंगमध्ये. तोपर्यंत मी जाऊन पटपट सगळ्या व्हेजिटेबल्स घेऊन आलेले. थोडासा पाऊस नंतर आलेला होता, बट ठीक आहे, ते छान वाटत होतं. म्हणजे पहिला या सीझनमधला पहिला पाऊस होता, सो भारी वाटत होतं. मग सगळ्या व्हेजिटेबल्स घेऊन आले मी. आणि हिरव्या भाज्या तर खूप जास्त आणलेल्या होत्या मी, कारण की त्या मार्केटमध्ये एकदम फ्रेश आणि एकदम स्वस्त भेटतं. सो इथे आम्ही सगळेजण मिळून हे सगळं निवडत होतो. सो जेव्हा पण आमच्या इथे असं बल्क क्वांटिटीमध्ये आम्ही व्हेजिटेबल्स घेऊन येतो, तेव्हा असे आम्ही सगळेजण बसतो, मस्त टी व्ही बघता बघता किंवा गप्पा मारता मारता असं सगळं भाजी निवडणं सगळं हे आमचं चालू होतं. आणि सोबतच प्रिशाचं जेवणही चालू होतं, कारण की आत्ता सध्या जवळपास रात्रीचे 8-8:15 होत असतील, कारण की आम्हाला बाहेरून भाजीपाला घेऊन येता येता आम्हाला 7-7:30 वाजलेले. सो आल्याबरोबर मग आधी आम्ही निवडत बसलेलो, कारण की भूक तर नव्हती कोणाला जास्त. सो आम्ही हे करत बसलेलो आणि प्रिशाचं तर मात्र इथे जेवण चालू होतं. आणि आम्ही सगळी भाजी निवडतो हे पाहून प्रिशाचं पण मात्र असं चालू होतं की मला पण हे करायचं आहे. सो आम्ही तिला अधूनमधून देत होतो, पण तिचं कंटिन्यू असं व्हायचं की कैचीने कापत बसायची सगळे निवडलेले भाजीपाला. त्यामुळे आम्ही मध्ये मध्ये थोडंसं तिचं लक्ष पण डायव्हर्ट करत होतो. आणि सगळेजण बसले होते, त्यामुळे कमी वेळेमध्ये खूप जास्त सगळं काही निवडून झालेलं होतं. सो चला तर मग आम्ही हे सगळं व्यवस्थित इथे फिनिश करून घेतो. आणि यासोबत आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.